रोहा वरसेमध्ये अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर हजारोंच्या संख्येनं मूक मोर्चा काढण्यात आला। असंख्य ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढत घडलेल्या घटनेचा निषेध केला। तसंच नराधमाला फाशी मिळावी अशी मागणी सुद्धा केली। परवा जी काही घटना वरसे गावामध्ये जी काही घडलेली आहे ती अत्यंत निर्दयनीय आहे। अशा घटना यापूर्वी तांबडीमध्ये पण घडलेली होती। त्या मुलीला अजूनपर्यंत न्याय भेटलेला नाही आहे। तिचे वडील आज हयात नाही आहेत, तिचे आजोबा हयात नाही आहेत आणि अजून कुठलाही न्याय त्या मुलीला भेटलेला नाही आहे। त्याच्यानंतर अष्टमीला एक घटना घडली, त्याही मुलीला कुठेही न्याय भेटले नाही आहे। आणि आता ही तिसरी घटना आज पुन्हा रोहा तालुक्यामध्ये घडली, वरसे या गावामध्ये। खरोखरच हे सर्व प्रकार ऐकल्यावर मनाला हे होतो का आपल्या ह्या सगळ्या भगिनी कधी सुरक्षित आहेत का नाही। मी आपल्या सर्वांच्या मार्फत हे विनंती करतो का कुठेतरी ह्या भगिनींना न्याय भेटलं पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या वरसेमध्ये जी काय घटना घडली ती लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर जावं। उज्ज्वल निकमसारखे वकील ह्याच्यामध्ये सरकारने द्यावं। आज आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील, इथले सन्मान्य खासदार तटकरे साहेब असतील, मंत्री महोदय भरत शेठ असतील, आदितीताई असेल, या सर्वांना माझी विनंती आहे का कुठेतरी ह्या रोहेकरांना तुम्ही कुठेतरी एक न्याय द्या। रोहा तालुक्यातल्या ह्या पीडितांना न्याय द्या। आपण सर्व चांगल्या ह्याच्यावरती आज आपण काम करणारे सगळ्यात, पण न्याय लवकरात लवकर आपण द्यावं हीच सगळे रोहेकर अपेक्षित आहेत ना। ठाकरे गटाची शेवटी कुठलाही पक्ष किंवा हे जात ह्याच्यामध्ये नसते, ह्या कुठल्याही ह्याच्यामध्ये, पण आम्ही एकच माझ्या सगळ्या ठाकरे गटातर्फे ह्या पीडिताला लवकरात लवकर न्याय द्यावं आणि तिच्या जे काय नातेवाईक आहेत आज खरोखर त्यांच्यावरती मोठा संकट आलेला आहे। अनेक माझ्या माय भगिनी असतील त्या पुढे येतात का त्यांच्यावरही अत्याचार घडत आहेत, कुठेतरी न्याय लवकरात लवकर मिळावं अशीच आमची भूमिका राहील। नाही आहे तुम्ही कोणीही नातेवाईक, आम्ही पण तेच आहोत, आम्हालाही त्याची जाणीव आहे। आज आम्हाला सुद्धा मुली आहेत आणि तुम्ही कोणालाही उपकार मानून आले नाहीयेत कोणी, जेने जो आपल्या मर्जीने आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही न्याय मिळवण्यासाठी जो प्रयत्न करा त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी सतत उभे राहणार आहोत। आम्हाला या बाबतीचं दुःख आहे का आज त्या एवढ्या मुलीवर त्याने करताना त्याला काही वाटलं नाही, लाज लज्जा, मग ह्याचा अर्थ काय आहे हा कोणालाही करू शकतो। त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। आज आमचे अश्रू नाही बाहेर पडले तरी चालतील, आम्हाला रडता आलं नाही तरी चालेल, पण आमचा आक्रोश आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत लाभणार। कारण आता एवढे वाढलेत प्रकरण, ज्या पुरुषाला असं वाटतं ना की बाई कमजोर आहे त्यांनी कमजोर समजू नका। ज्या वेळेला ती पेटून उठेल ना त्यावेळेला कोणी राहणार नाही, सगळं खाक होऊन जाईल। बस एवढंच मला सांगायचं आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे। आमची मागणी दुसरी काही नाही। ज्या चिमुरडीवरती अत्याचार झालाय आणि ज्या चिमुरड्यांना त्यांनी त्याच्या बळी पाडलेला आहे त्याच्यासाठी त्याला फाशी ही शिक्षा झाली पाहिजे। दुसरं काही आमचं मागणं नाही आहे आणि त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी हीच आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे। शासनाकडनं या पोलिसांकडून किंवा डिपार्टमेंट आपली कशा पद्धती मागणी असेल काय सांगाल? हा जो प्रकार घडला माझ्या भाचीच्या संदर्भात हा खूप निंदनीय आहे। ज्या काही वासनात नराधमांनी हा जो काही कृत्य केलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेलाच आहे। आम्ही मूकमोर्चाच्या माध्यमातून देखील आम्ही निषेध केलेला आहे। आमच्या समस्त कुटुंबाच्या वतीने, त्याच्यानंतर या रोहा तालुक्यातील माय भगिनीच्या वतीने आम्ही आज तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि रोहा पोलीस ठाणे येथे मूकमोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासंदर्भात आणि जलद गतीने फास्ट ट्रॅकवर SIT स्थापन करून ह्या हे जे काही घटना घडलेली आहे याला न्याय दिलावण्यासाठी किंवा त्या नराधमाला फाशी देण्यासंदर्भात किंवा त्याला आजन्म कारावास होण्यासाठी आमच्या परिवारातर्फून आम्ही हा निवेदन देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलो होतो। त्या वासनाधाराने नराधमांनी असे बरेचसे कृत्य केले होते या अगोदर देखील आणि गावातल्याच काही स्थानिक जे नेते मंडळी होते त्यांनी ह्या महिलांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांच्या आईवडिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात ते यशस्वी झाले। मात्र आमच्या बहिणीने आणि माझ्या भावाने आवाज उचलून आमच्या भाचीला न घाबरता पुढे आणून
हा जो काही प्रकार झालेला आहे तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील आहोत. सुरुवातीला ज्या वेळेला माझी बहीण आणि माझा भाऊ पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आले होते, त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडून हा मुद्दा गांभीर्य नसल्यासारखा प्रकार घडला आणि तो टाळाटाळ करण्यासारखा प्रकार घडला होता सुरुवातीला. मात्र ज्या वेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा जो प्रकार घडला आहे तो एका अल्पवयीन मुलीवर 11-12 वर्षाच्या आमच्या भाचीच्या संदर्भात घडलेला आहे आणि पॉस्को कायद्याअंतर्गत हा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला कुठे पोलीस प्रशासनाची सूत्र थोडीशी हळहळायला लागली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन FIR नोंद केली. ज्या मुलींना छेडल्या होत्या गावातील मुलीसुद्धा पुढे आलेल्या आहेत. मग त्यावेळेला जर त्याचे हे प्रकरण दाबले गेले नसते तर आज नाहक आमच्या चिमुरडीचा त्याच्या हातून अत्याचार घडलं नसतं. अगदी बरोबर आहे. पण हे दाबणारे जे कोण आहेत ना ते आत्ताच म्हणाले का त्यांची त्यांच्यावर चौकशी कारवाई करा. झालीच पाहिजे. तर कशामुळे तुम्ही आता कारवाई झाली नाराजांना पाहिजे पाठीशी त्यांच्यावर. घालताय? त्यांनी हे घालणं योग्य नाही ना. त्यांचे CDR चेक करा, ज्यांचे फोन पोलीस स्टेशनला आले होते, ज्यांचे फोन त्या ह्यांच्या आरोपींना आले होते ना त्यांच्यावर कारवाई करा. आमचे फोन चेक करा, त्याच्यात पण फोनमध्ये आहेत. तुम्हाला जे लागेल ते आमचे फोन नातेवाईकांचे ते आम्ही द्यायला तयार आहोत. हे जे काका जे कारण दत्तक काकांना पण झालेले त्यांचे आहेत, फोन त्या आलेले आहेत, हल्ल्यामध्ये त्याच्या आईला फोन आलेले आहेत, त्याच्या वडिलांना फोन आलेले आहेत की ते कसं काय तुम्हाला हे करता येईल ते बघा. आणि पोलीस तक्रार ज्या वेळेला दाखल झाली त्या रात्रीच त्या घरावर दगडफेक झाली. त्या संदर्भात त्याच्यानंतर देखील गुन्हा आम्हाला- दाखल करण्यात नाही, आलेला नाही. आहे. साहेब काय माहिती आहे का, अजूनपर्यंत आमचा हा परिवार अजूनपर्यंत म्हणजे घाबरण्याच्या याच्या पलीकडे आहे का ह्यांच्याकडून कुठले प्रयत्न केले जातील, कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना पुढे आणले जातील, त्यांच्याकडून दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. हा सगळा त्यांचा घाट चालू आहे. कारण घरातून जे काही घडलं जातं ना ते त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलं जातं आणि या नराधमाला जर शिक्षा झाली नाही तर ह्या सगळ्या समस्त नारी जनतेला पुरा राग आहे त्याचा. आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळेल, त्याला फाशी किंवा आजन्म कारावास. नाही, फाशीच. आमची मागणी प्रशासनाला स्पष्ट आहे. त्यांनी एका लहान मुलीला एकाला आम्हाला फाशीच पाहिजे. कायद्याच्या कक्षेत